आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आदर्श समूहाचे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट सुरू। येथील चोखंदळ खवयांसाठी दर्जेदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध करून देणाऱ्या आदर्श समूहाचे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता सुरू झाले आहे। या ठिकाणी ग्राहक वर्गासाठी त्यांच्या मागणीनुसार साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि इतर चवदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध आहे। उत्कृष्ट आसन व्यवस्था, प्रसन्न वातावरण आणि तत्पर सेवा यांचा सुरेख संगम साधला आहे। त्यामुळे बेळगावच्या हॉटेल व्यवसायात नवा पैलू उलगडणारे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता ग्राहकांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याकरिता सज्ज आहे। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इंडियाच्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार, देशाच्या नेतृत्वासाठी बहुसंख्य भारतीयांची मोदींना पसंती, कुख्यात गुन्हेगार बनंजे राजाचे बिम्समध्ये सिटी स्कॅन, सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी, चोरला मार्गावर अपघात घडल्याने वाहतुकीत व्यत्यय, एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रकार, रिक्षा चालकांसाठी मोफत दंत तपासणीचा उपक्रम, हेस्कॉमच्या वतीने उद्योजकांना योजनांची माहिती, इनरव्हील क्लबच्या वतीने श्रावण उत्सव उत्साहात साजरा, बेळगावात तरुणाचा दगडाने ठेचून खून। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। इंडिया आघाडीच्या आजपासून सुरू होणाऱ्या 2 दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे। जागा वाटप हा आघाडीतील कळीचा मुद्दा असला तरी केवळ जागा वाटपाच्या सूत्रापुरती चर्चा मर्यादित ठेवली जाईल। मतभेद होतील अशी कोणतीही कृती सध्या तरी केली जाणार नाही। इंडिया बैठकीसाठी नेते मंडळी मुंबईत दाखल होऊ लागली आहे। पाटणा आणि बेंगळूर नंतरची तिसरी बैठक यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे। विरोधकांची एकजूट अधिक भक्कम कशी होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे। गुरुवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या मानचिन्हांचे अनावरण झाल्यावर विरोधी नेत्यांची अनौपचारिक चर्चा होईल। शुक्रवारी दिवसभर आगामी रणनीतीवर खल केला जाईल। आघाडीत मतभेद होतील अशी कोणतीही कृती आता केली जाणार नाही। यामुळेच जागा वाटपाच्या संवेदनशील मुद्द्याला आताच हात घातला जाणार नाही। पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली, पंजाब या 4 विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमधील जागा वाटपाचा तिढा सोडवणे कठीण आहे। यामुळेच जागा वाटपाच्या सूत्रावर प्राथमिक चर्चा केली जाईल असंही सांगण्यात आलंय। देशाच्या नेतृत्वासाठी बहुसंख्य भारतीयांची मोदींना पसंती। सुमारे 80% भारतीयांचा दृष्टिकोन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सकारात्मक असून अलीकडच्या काळात देश अधिक शक्तिशाली झाल्याचे 10 पैकी 7 भारतीयांना वाटत असल्याचं समोर आलंय। ही माहिती प्यू रिसर्च सेंटर या अमेरिका स्थित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे।
दिल्लीमध्ये पुढील महिन्यात होऊ घातलेल्या G20 शिखर परिषदेपूर्वी जगभरात केलेल्या या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यानुसार जगभरात भारताबाबत सकारात्मक मानसिकता असल्याचं समोर आलं आहे। जगभरात सरासरी 46% नागरिकांचे मत भारतासाठी अनुकूल असून त्या तुलनेत 34% जग प्रतिकूल आहे। 16% लोकांनी कोणतेही मत नोंदवलेले नाही। यामध्ये इस्रायलमध्ये भारताबाबत सर्वात चांगले मत असून तेथील तब्बल 71% नागरिक हे भारताची भूमिका अधिक व्यापक झाल्याचे मानतात। भारतामध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार 10 पैकी 8 नागरिकांच्या भूमिका मोदींबाबत सकारात्मक असून यातील 55% लोकांनी अतिशय सकारात्मक असल्याचं मत नोंदवलं आहे। मोदींबाबत नकारात्मक मते असलेल्यांचे प्रमाण 20% आसपास असल्याचं या सर्वेक्षणात आढळलं आहे। कुख्यात गुन्हेगार बनंजे राजाचे बिम्समध्ये सिटी स्कॅन। कारवार येथील उद्योगपती नायक यांच्या हत्या प्रकरणी बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार बनंजे राजा आजारी पडला आहे। त्यामुळे त्याला जेल पोलिसांकडून तातडीने बिम्स जिल्हा रुग्णालयात आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। उद्योगपती नायक यांच्या हत्या प्रकरणी कुख्यात गुन्हेगार बनंजे राजा याला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे त्याला बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात डांबण्यात आलंय। कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंडलगा कारागृहातून बिम्स रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांकरवी त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले। त्यानंतर त्याला पुन्हा कडेकोट बंदोबस्तात कारागृहात नेण्यात आलं। बनंजे राजा हा अंडरवर्ल्डशी संबंधित खतरनाक गुन्हेगार असल्यानं यावेळी सशस्त्र पोलिसांची सुरक्षा ठेवण्यात आली होती। सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची विनंती केली। मुंबई येथील पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात खटला वेगाने चालवण्यात यावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी आणि सीमावासियांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली। त्यावर पवार यांनी सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे। याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनाही सूचना करणार आहे अशी ग्वाही दिली। यावेळी सूरज कणबरकर, संजय वेलिंगकर, अतुल बोरकर, गिरीश विचारे आदी उपस्थित होते। चोरला मार्गावर अपघात घडल्याने वाहतुकीत व्यत्यय। बेळगाव पणजी व्हाया चोरला मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे। बुधवारी रात्री 1च्या सुमारास चिखले वळणावरील उतारावर 2 12चाकी अवजड वाहनांची खड्डे चुकवण्याच्या नादात समोरासमोर धडक झाल्याने रात्रीपासून या मार्गावर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। गोव्याकडून एक अवजड वाहन आणि बेळगावकडून जाणारे एक अवजड वाहन दोघेही पडलेले खड्डे चुकवण्यासाठी प्रयत्न करत असताना जोरात धडक बसल्याने हा अपघात घडला। त्यामुळे दोन्हीही वाहने भर रस्त्यावरच अडकली। रात्रीपासून लहान 4 चाकी वगळता मोठी सर्व वाहने या मार्गावर येणे जाणे ठप्प झाले आहे। एटीएम मध्ये मदत करण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रकार। एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणून फसवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात। असे प्रकार करणाऱ्या भामट्यांची टीम सक्रिय झाली आहे। नुकत्याच बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावातील वयस्कर नागरिक पुंडलिक चन्नप्पा पाटील हे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी म्हणून भारतीय स्टेट बँकच्या एटीएम कडे गेले होते। त्यावेळी एकट्या भामट्याने मी तुमचे पैसे काढून देतो म्हणून त्यांच्याकडील एटीएम मागून घेतले आणि त्या एटीएम मधून पैसे येत नसल्याचे सांगत त्यांचे एटीएम आपल्याकडे ठेवून घेतले आणि आपल्याकडे असलेले एटीएम त्याला दिले आणि हा तिथून पसार झाला। लागलीच त्याने बेळगाव येथील रिसालदार गल्ली भारतीय स्टेट बँक एटीएम मधून तब्बल 4 वेळा पैसे काढले। ही एकूण रक्कम 40,000 इतकी आहे। असे प्रकार शहरात अनेक वेळा घडले आहेत। यामधून बोध घेण्याची गरज व्यक्त होतीये। रिक्षा चालकांसाठी मोफत दंत तपासणीचा उपक्रम। येथील केएलई संस्थेच्या विश्वनाथ कत्ती डेंटल कॉलेजच्या वतीने मौखिक आरोग्य जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या मोहिमेअंतर्गत रिक्षा चालकांची दंतचिकित्सा करण्यात येत आहे। गुरुवारी 3रे रेल्वे गेट उड्डाण पुलाजवळ रिक्षा चालकांची दंतचिकित्सा करण्यात आली। मौखिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगून दंत स्वच्छतेसाठी आवश्यक उपायांची माहिती दिली। यावेळी कार्यक्रमाचे संयोजन डेंटल कॉलेजचे मार्गदर्शक डॉक्टर पुष्पक आणि शिवयोगी यांनी केले होते। रिक्षा चालक संघटनेचे सदस्य ईश्वर दिवे, मुजीब यादवाडकर, इम्तियाज इनामदार, आसिफ सौदागर, मुजीब मुजावर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। हेस्कॉमच्या वतीने उद्योजकांना योजनांची माहिती।
उद्योजक वर्गासाठी हेस्कॉमने विशेष योजना जारी केल्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्या विद्युत बिलामध्ये सवलतीच्या योजनांचे नियोजन केले आहे। याची माहिती देण्याकरिता गुरुवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। यावेळी हेस्कॉमचे मुख्य अभियंता वीरप्रकाश, वरिष्ठ अभियंता प्रवीण चिकाडे आणि इतर अधिकाऱ्यांनी माहिती दिली। यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष प्रभाकर नागर मुन्नोळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। आनंद देसाई यांनी प्रास्ताविक केलं। लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष महादेव चौगुले यांनी उद्योजकांच्या अपेक्षा व्यक्त केल्या। चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आणि सदस्य कार्यक्रमात सहभागी झाले होते। इनरव्हील क्लबच्या वतीने श्रावण उत्सव उत्साहात साजरा। येथील इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेच्या वतीने श्रावण उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या। तसेच विविध कला आविष्कारांचे कार्यक्रम देखील सादर झाले। याला उत्तम प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष मंजिरी पाटील आणि सचिव उर्मी शेरेगार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। यामध्ये क्लबच्या महिला सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। पाककला स्पर्धेतील विजेतेपद विशाखा कारेकर, प्रतिभा माने, प्रियंका मुथा यांनी मिळवले। बेळगावात तरुणाचा दगडाने ठेचून खून। शहरातील धर्मनाथ सर्कलमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास उघडकीस आली। नागराज इराप्पा गाडीवड्डर, वय 30, राहणार रामनगर वड्डरवाडी असे मृताचे नाव आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धर्मनाथ भवन सर्कलमधील स्पंदन हॉस्पिटल समोर रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले। बघ्यांनी ही माहिती माळमारुती पोलिसांना दिली। पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांनी तातडीने सहकाऱ्यांसह तेथे भेट देऊन पाहणी केली। सदर मृतदेह येथून जवळच असलेल्या वड्डरवाडीतील नागराज याचा असल्याचे स्पष्ट झाले। नागराजला दारूचे व्यसन होते। बहुधा तो नशेत समोर बघत चालला असता मागून आलेल्या काहींनी डोकीत दगड घालून त्याचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। काँग्रेसने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत। 5 पैकी 4 गॅरंटी योजनांची पूर्तता करण्यात आली आहे। गृहलक्ष्मी योजनेतून मिळणारे 2000 रुपये महिलांनी जपून ठेवून त्याचा सदुपयोग करावा असं आवाहन आमदार राजू सेठ यांनी केलं। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेला बुधवार दिनांक 30 रोजी कुमार गंधर्व रंगमंदिरात चालना देण्यात आली। यावेळी आमदार सेठ म्हणाले, निधी हमी योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे। या कार्यक्रमात महिला शक्ती संघांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, तहसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, भाग्यश्री हुग्गी आदी यावेळी उपस्थित होत्या। रोटरी क्लब मिडटाउन तर्फे वॉटर फिल्टरची भेट। रोटरी क्लब ऑफ मिडटाउन यांच्या वतीने यमनापूर येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुलामुलींसाठी वॉटर फिल्टर भेट देण्यात आली। यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष सतीश नाईक होते। या प्रसंगी आपल्या दैनंदिन जीवनात विद्यार्थी, शिक्षकांनी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर आवश्यकतेनुसार करावा असं आवाहन सतीश मिठारे यांनी केलं। त्याचबरोबर शाळेला 40 कापडी पिशव्या सेवा समितीचे सदस्य ज्योतिबा भावदनकर, संगीता कोनापूर यांच्या हस्ते देण्यात आल्या। पिके वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर।
पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड करण्यात येते आहे. पिकांना तुषार सिंचनाचा वापर करून पाणी देण्यात येत आहे. कडोली परिसरात पावसाचे यावर्षी प्रमाण अत्यल्प आहे. महिनाभरापासून पाऊस गायब झालाय, त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. शिवारातील पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झालाय. उन्हाच्या तडाख्याने पिके करपून जात आहेत. यामुळे शेतकरी विहिरी, कूपनलिकेचे पाणी वापरून पिकांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत. त्याचबरोबर शिवारातील पिकांना पाणी सोडण्यात येत आहे. कडोली भागात बटाटा पीक अधिक प्रमाणात घेण्यात येतं. शेकडो एकरांवर बटाट्याची लागवड करण्यात येते. बालिका आदर्श विद्यालयात राखी प्रदर्शनाचे आयोजन. TFE सोसायटी संचलित बालिका आदर्श विद्यालयातील इयत्ता 6वी ते 10वीच्या मुलींनी स्वहस्ते बनवलेल्या राखींचे प्रदर्शन केले. या राख्यांचे प्रदर्शन शाळेतील संगीता देसाई हॉलमध्ये पार पडले. यावेळेला या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ मोडक आणि सौ मृदुला पाटील यांनी केले. शाळेतील इको क्लब आणि हस्तकला यांच्यामार्फत आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला शाळेतील सर्व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मुलींनी राख्यांची खरेदी सुद्धा केली. या प्रदर्शनाला संचालक मंडळातील माधुरी शानबाग, आनंद गाडगीळ यांनी भेट देऊन मुलींनी बनवलेल्या राख्यांचं कौतुक केलं. प्रदर्शनाला शाळेतील सर्व शिक्षकांचे तसेच प्राथमिक मुख्याध्यापक मंजुनाथ गोलीहळ्ळी आणि माध्यमिक मुख्याध्यापक NO डोणकरी यांचे प्रोत्साहन लाभले. झाडांना राखी बांधून आगळा सोहळा साजरा. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी हायस्कूलमध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत बुधवारी मुलांनी झाडांसोबत रक्षाबंधन हा अनोखा उपक्रम करण्यात आला. मुलांनी झाडांना मोठ्या आकाराच्या इको फ्रेंडली राख्या तयार केल्या होत्या. तसेच आपल्याला झाडांबद्दल असलेले निसर्ग प्रेम त्यांनी झाडांना राखी बांधून व्यक्त केलं. आज आम्ही त्याचं रक्षण केलं तर उद्या ते आमचं रक्षण करतील, ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. या कार्यक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गावडे तसेच शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये रक्षाबंधनाचा सोहळा. देश रक्षणासाठी झुंज देणाऱ्या भारतीय सैनिकांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या समवेत रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले. मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये शालेय विद्यार्थिनींनी उपस्थित राहून जवानांना राखी बांधली. अग्निवीर योजनेमधून सैन्यात भरती झालेल्या जवानांना राखी बांधण्यात आली. तसेच संपूर्ण देशातील सर्वच नागरिकांचे रक्षण करणारे ते सैनिक म्हणजे बंधू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीमधील संग्रहालयाचे दर्शन विद्यार्थिनींनी घेतले. या कार्यक्रमात इन्फंट्रीचे अधिकारी तसेच जवान सहभागी झाले होते. राखी पौर्णिमे दिवशी सुपर ब्ल्यू मूनचे दर्शन. रक्षाबंधन सणादिवशी नागरिकांना सुपर मूनचे दर्शन लाभले. बुधवारी दिनांक 30 रोजी 8:45 वाजता सुपर मून बेळगावकरांनी पाहिला. बुधवारी पूर्णचंद्र, सुपर मून आणि ब्ल्यू मून या तिन्ही खगोलीय घटना एकत्र घडल्या. याला खगोलीय भाषेत सुपर ब्ल्यू मून म्हणतात. ऑगस्ट महिन्यात हा योग दुसऱ्यांदा आला आहे, त्यामुळे याचे विशेष आकर्षण होते. अनेकांनी याचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला. त्याचे विलोभनीय छायाचित्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी टिपले. महामेळावा खटल्यात पोलीस निरीक्षकांची साक्ष. महामेळावा आयोजित करून भाषिक तेढ, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आलाय. यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयाने मंगळवारी दिनांक 29 रोजी पोलीस निरीक्षकांची साक्ष नोंदवण्यात आली. बेळगावमध्ये 2017 मध्ये लेले मैदानावर महामेळावा आयोजित होता. त्यावेळी भाषिक तेढ वाढविल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि विकास कलगडगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाव्यात मंगळवारी पोलीस निरीक्षक देशनूर यांची साक्ष झाली. 19 सप्टेंबरला उर्वरित साक्ष नोंदवण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट MB बोंद्रे, ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर आणि ॲडव्होकेट वैभव कुटरे यांनी काम पाहिले. BK कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. भाऊराव काकतकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. यावेळी पाहुणे म्हणून मराठा मंडळ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर GY बेन्नाळकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी वर्गाला मौलिक मार्गदर्शन केलं. अध्यक्षस्थानी BK महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SN पाटील हे उपस्थित होते. प्राध्यापक MS पाटील, जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक सूरज पाटील हे देखील उपस्थित होते. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले
आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। रियान मुल्ला यांनी स्वागत गीत सादर केलं। प्राध्यापक अनिता पाटील यांनी जिमखाना अहवालाचं वाचन केलं। स्वागत प्राध्यापक BY वसूलकर यांनी केलं। परिचय प्राध्यापक MV शिंदे यांनी करून दिला। सूत्रसंचालन प्रियंका पाटील आणि आदित्य आडवण यांनी केले। श्रीनिधी अप्पूगोळ यांनी आभार मानले। बफर स्टॉक आल्यास कांदा आवाक्यात। टोमॅटो नंतर आता बाजारात कांदा दर भडकले आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40% निर्यात शुल्क लागू केले। तसेच बफर स्टॉक बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे। हा कांदा बाजारात आला तर दर आवाक्यात येतील अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली। कांदा निर्याती संदर्भातील केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नुकसान होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। देशांतर्गत महागाईला आळा घालण्यासाठी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्यात शुल्क वाढीनंतर कांद्याच्या भावात घसरण होण्यास मदत मिळणार आहे। सध्या बाजारात कांद्याचे दर 30 ते 40 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत। जनावरांच्या आंतरराज्य वाहतुकीवर निर्बंध येण्याची शक्यता। काही दिवसांपासून लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला होता, मात्र हा आजार पुन्हा डोके वर काढत असून अनेक जनावरांचा मृत्यू होतोय। बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा एकदा आंतरराज्य सीमेवरून जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध येण्याची शक्यता आहे। काही महिन्यांपासून या आजारामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे। शेकडो जनावरांचा बळी गेलाय। मात्र या आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे। बघता बघता काही दिवसांमध्ये जनावरे याला बळी पडतात। संबंधित शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होतीये। बेळगावच्या तरुणाचा डिचोलीत खून। डिचोली येथील सेतू संगम परिसरात पुलाखाली कामगाराचा खून झाल्याचे तपासात निदर्शनास आले आहे। रमेश सिद्धगवळी राहणार बेळगाव, वय 35 असं त्याचे नाव असून डिचोली पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करताना 8 तासातच पत्नी संगीता रमेश सिद्धगवळी आणि रामू शंकर गवळी असनोडा गोवा यांना शिताफीने अटक केली। अनैतिक संबंधातून हा खुनाचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस पथकाने दोन्ही संशयितांना पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले, तसेच पुढील तपास सुरू केला। गॅस गळतीमुळे भाजून पिता पुत्र गंभीर जखमी। पाणी तापवण्यासाठी स्वयंपाकघरात गेले असताना गॅस पेटवताना गळतीचा अंदाज न आल्याने अचानक आगीचा भडका उडून त्यात वडील आणि मुलगा भाजून गंभीर जखमी झाले आहेत। मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास माळमारुती परिसरात ही घटना घडली। कृष्णाजी बसवंतराव हळदकर वय 60 आणि त्यांचा मुलगा बसवराज वय 16 अशी जखमींची नावे आहेत। मंगळवारी रात्री 11च्या सुमारास कृष्णाजी हे पाणी तापवण्यासाठी स्वयंपाकघरात गेले। त्यांचा 10वीत शिकत असलेला मुलगा बसवराज बाजूलाच थांबला होता। दोघांनाही गॅस गळतीचा अंदाज आला नाही। लायटर पेटवताच आगीचा भडका उडाला। त्यामध्ये दोघेही भाजून गंभीर जखमी झाले। त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मोकाट कुत्र्यांनी घेतला युवकाचा बळी। मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडगावच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे। जगदीश चुनमुरी राहणार तेंगिन गल्ली वडगाव असे मृताचे नाव आहे। महिनाभरापूर्वी त्याच्यावर बेंगळुरात मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। बेळगावात आल्यानंतरही त्याच्यावर उपचार सुरू होते, पण मंगळवारी रात्री त्याला पुन्हा त्रास होऊ लागला, त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला। राहुल उर्फ गणेश मुदगेकर यांचे निधन। सराफ गल्ली शहापूर येथील रहिवासी राहुल उर्फ गणेश मुदगेकर वय 45 यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ, भाऊजय असा परिवार आहे। गुरुवारी सकाळी 8 वाजता शहापूर स्मशानभूमीत रक्षा विसर्जन होणार आहे। आदित्य कालकुंद्रे यांची भारतीय संघात निवड। हुक्केरी येथील आदित्य कालकुंद्रे याची कझाकिस्तान येथे होणाऱ्या जिम्नॅस्टिक एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे। आदित्य कालकुंद्रे याने मुंबई जिम्नॅस्टिक खेळाला प्रारंभ केला। आदित्य हा 10वी पर्यंत मुंबई शहरात लहान गटातून तालुका आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करत होता। त्यानंतर मुंबईतील एका नामांकित स्पोर्ट्स अकॅडमीतून सरावाला त्याने सुरुवात केली। केरळ, गोवा आणि मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, इस्लामपूर, कोल्हापूर येथील स्पर्धेत भाग घेऊन त्याने पदके मिळवली आहेत। त्यास आशिष सावंत, राहुल तायडे, जयश्री बामणे, मोहन बामणे, वडील आप्पाजी कालकुंद्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे। हावीश प्रकाश चाळके, श्रेयश निंगनगौडा पाटील यांची कर्नाटक संघात निवड। बेळगाव नगरीचे सुपुत्र सध्या बेंगळूर येथील जिंदाल विद्यामंदिर स्कूलचा फुटबॉलपटू हावीश प्रकाश चाळके आणि वेल्स ग्लोबल स्कूलचा श्रेयश
निंगनगौडा पाटील यांची कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या कर्नाटक राज्यस्तरीय सब ज्युनियर 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघात निवड करण्यात आली आहे। शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर पासून अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन आणि पश्चिम बंगाल फुटबॉल संघटनेच्या वतीने पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन चषक सब ज्युनियर 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत हाविश चाळके आणि श्रेयश पाटील कर्नाटक राज्य फुटबॉल संघातून भाग घेणार आहेत। हाविश प्रकाश चाळके हा ओरिएंटल इंग्रजी माध्यम स्कूलचे माजी फुटबॉलपटू प्रकाश चाळके यांचा चिरंजीव होय। यांना सुधाकर चाळके आणि फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट यांचे मार्गदर्शन लाभते। पालकमंत्र्यांच्या हस्ते शरीरसौष्ठवपटूंचा सत्कार। नुकत्याच मालदीव येथे झालेल्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगाव नगरीचे सुपुत्र व्यंकटेश तहसीलदार याने अतुलनीय कामगिरी करताना 3ऱ्या क्रमांकासह कांस्य पदक संपादन केले। या स्पर्धेत प्रवीण कणबरकर याने उत्कृष्ट कामगिरी करताना 4था क्रमांक पटकाविला। प्रताप कालकुंद्रीकर आणि केतकी पाटील यांची नेपाळ येथे होणाऱ्या आशियाई तसेच दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल बेळगाव शहराचे पालकमंत्री आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते वरील सर्व शरीरसौष्ठवपटूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धन्नावर, सेक्रेटरी एम गंगाधर, सुनील राऊत यावेळी उपस्थित होते। राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला उत्साहात प्रारंभ। कर्नाटक राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आणि बेळगाव जिल्हा टेबल संघटनेच्या वतीने आज गुरुवारी सकाळी कैलासवासी विनया यशोधर कोटियन स्मृती कर्नाटक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला क्लब रोडवरील बेळगाव क्लबच्या बॅडमिंटन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रेणुका शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष गोविंद मिसाळे, रेणुका शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विपिन रोहित, टेबल टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष दीपक यकुंडी, खजिनदार ॲडव्होकेट यशोधर कोटियन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी जिल्हा सेक्रेटरी संगम बैलूर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। स्पर्धेचे सूत्रसंचालन संजय कानडे यांनी केले। या प्रसंगी मान्यवरांनी टेबल टेनिस खेळून खेळाचा आनंद लुटला। गुरुवारी सकाळी 11 ते 13 वर्षाखालील मुलामुलींच्या टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ झाला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच थांबते। धन्यवाद।